मी ॲडव्होकेट शरद पाटील, गाव तालुका मोहोळ या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच पुतळाबाई शिंदे यांच्या विरोधात विद्यमान उपसरपंच माधवराव देशमुख यांनी ग्रामसभा घेतल्या नाहीत, मासिक सभा घेतलेल्या नाहीत म्हणून त्यांना अपात्र घोषित करावं असं तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुरुवातीला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांच्या समोर सुनावणी झाली आणि त्या सुनावणी समोर त्यांनी अंतिम अहवाल हा विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवलेला होता आणि विभागीय आयुक्तांकडे जो पाठवलेला अहवाल कसा चुकीचा आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जे जंगम साहेब आहेत त्यांनी कशा पद्धतीनं रिपोर्ट चुकीचा कायद्याला धरून नाही, याबाबत मी विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांच्या समोर युक्तिवाद केला। त्यांच्या समोर अशी बाजू मांडली की जो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर जंगम साहेब यांनी पाठवलेला अहवाल हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1959च्या कायद्यातील तरतुदीला धरून नाही, तो बंधनकारक बाबीची पूर्तता करत नाही आणि मुळात या कोर्टाला विभागीय आयुक्त साहेबांसमोर हे मॅटर चालू शकत नाही, हा अहवाल कायदेशीर नाही। या बाबी सर्व विभागीय आयुक्त साहेब यांना दाखवल्या आणि विभागीय आयुक्त साहेबांनी हे गैरवर्तनाखाली बसत नाही आणि कर्तव्यात कसूर होऊ शकत नाही म्हणून सरपंच यांना अपात्र करण्याची कोणतीही आवश्यकता नाही अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे। आणि एक प्रकारचं जंगम साहेब जे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आहे यांचा अहवाल अमान्य केलेला किंवा फेटाळला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।